साठी या ठिकाणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आहेत। दादासाहेब काय सांगाल, एकंदरीत व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकंदरीत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी संतापाची लाट उसळलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे? नाही, खरं तर नाव न घेतलं त्यांनी नाव घेतलंच ना की या निवडणुकीत कसा निवडून येतो त्याला मी बघतो, मी राजकारणात निवडून आता माझी निवडणूक आहे आणि सगळ्यांनी तो पाहिलं म्हणजे हे विकृत एक लक्षण दिसतंय। आणि यामध्ये अक्षरशः माजी खासदार उन्मेष पाटील तिथं हसत होते, बाजूवाला टाळ्या वाजत होता। उन्मेष पाटील हा एक विकृत माणूस आहे, या तालुक्याने अगोदरही पाहिलंय। ते आंदोलन ज्यावेळेस केलं शेतकऱ्यांच्या विषयावर त्यांना आता पुळका सुटला, ते आमदार होण्याच्या अगोदर पण त्यांनी असे आंदोलने केले, ते सगळे आंदोलन भरकटले गेले। त्या आंदोलनामध्ये माजी सैनिकाला शिवीगाळ करण्यात आली, त्या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं। आणि या सगळ्यांचा मागचा मास्टरमाइंड कोण आहे? इथले माजी आमदार, माजी खासदार, ह्या लोकांनी त्याला बळ देणं। की तुमची शेवटची आमदार की तुम्हाला आमदार होऊ देणार नाही? त्यांना शुभेच्छा, त्यांनी जनतेत राहून काम करावं। त्यांना लोकसभेला जनतेने दाखवलं, त्यांना मार्केट कमिटीला दाखवलं, त्यांना दूध संघाला दाखवलं। त्यांनी जर ठरवलं असेल मला आमदार होऊ द्यायचं नाही, गोळी झाडायची असेल, तर त्यांना शुभेच्छा। मी जनतेचा सेवक होतो, जनतेची सेवा करत राहील, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेल। ते माझं काम मारू शकत नाही, मला मारू शकता पण माझ्या कामाला मारू शकत नाही। कॅमेरामॅन आकाश शबलेसह मी खेमचंद कुमार, TV9 मराठी।